आणि बांबू लागवडसाठी दिली जाणार आहे आणि त्यांच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. त्याचबरोबर या लागवडीसाठी 1,00,000 रुपये अनुदान सुद्धा देणार आहे. तर त्याचा जो शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, निकष काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, याची सविस्तर माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा 19 जून रोजी हा शासन निर्णय आलेला आहे आणि यात राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन चारा बांबू पिकासाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत जे धोरण आहे तर ते महसूल विभागाने आखलेलं आहे. तर राज्यातील पशुधनासाठी टंचाई कालावधीत व इतर वेळी चाऱ्याचा अपुरा पुरवठा होत असल्याने ही जी बाब आहे तर ही बाब शासनाच्या निदर्शनात आली आणि त्यासाठी शासकीय पट जमिनीवर चारा बांबू उत्पादन घेण्यासाठी ही बाब शासनाने लक्षात घेत आता बचत गटातील महिलांना ही जमीन भाडेपट्ट्याने दिली जाणार आहे आणि त्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आता राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन ही 3 वर्षासाठी व बांबू पिकासाठी 10 वर्षासाठी भाडेपट्ट्याने वाटप करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला असून त्याबाबत जे सगळी अंमलबजावणीची प्रक्रिया आहे तर ती या शासन निर्णय माध्यमातून राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली आहे. आता मित्रांनो, चारा बांबू व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी तसेच नर्सरी रोपे वाढवण्यासाठी जागा खालील वर्गातील शासकीय पडीक जमीन भाडे तत्वावर देता येतील अशा जमिनीची निश्चित जिल्हाधिकारी यांनी संबंधित तालुक्याच्या जे तहसील कार्यालय असेल तर त्याच्या मार्फत पाहणी करून ती एक यादी बनवायची आणि ती यादीमध्ये जेवढ्याही सरकारी जमिनी असतील ज्या पडलेल्या असतील तर अशा ज्या जमिनी तर त्या महिला बचत गटांना शेती करण्यासाठी देण्यात येणार आहेत. आता यात कोणकोणत्या जमिनी या घेतली जाणार आहेत तर गाव नमुना 7/12 वर कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन अशी नोंद असलेल्या जमिनी, त्यानंतर गाव नमुना 7/12 वर कब्जेदार सदरी शासकीय मुलकीपड अशी नोंद असलेली जमिनी, त्यानंतर गाव नमुना 7/12 वर कब्जेदारी सदरी सरकारी आकरपीठ अशी नोंद असलेल्या जमिनी, त्यानंतर एखाद्या प्रकल्पाकरिता संपादित झालेली तथापि अद्याप पडीक आहे अशा जमिनी प्रकल्प अधिकारी यांच्या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अशा जमिनी चारा बांबू आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी जे उत्पन्न आहे तर ते घेण्यासाठी देण्यात येणार आहे. तर या जमिनीचा समावेश जी तुम्हाला जमीन मिळणार आहे तर त्यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि त्यानंतर शेती महामंडळाच्या पडीक जमिनी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसभेची परवानगी घेऊन गायरान जमिनी चारा बांबू अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी नर्सरी रोपे वाढवण्यासाठी याच्यामध्ये ग्रामसभेची परवानगी घेऊन गायरान जमिनीचे सुद्धा समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर MRDA, त्यानंतर PMRDA, NMRDA, सिडको व इतर कोणत्याही जे विशेष योजना आहेत तर त्या प्राधिकरण अद्यतील कृषी विभागाचा समाविष्ट असलेल्या शासकीय जमिनी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. तर ही जमीन भाडेपट्टा योजनेसाठी काय अटी आणि शर्ती या लागू असतील तर शासकीय पडीक जमीन केवळ निश्चित केलेल्या चारा बांबू अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी व नर्सरी रोपे वाढवण्यासाठीच वापर केला जाणार आहे. दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला मिळणार नाही, फक्त चारा आणि बांबूचं उत्पादन घेण्यासाठी, त्यानंतर नर्सरी जरी वाढवायची असेल तर नर्सरी वाढवण्यासाठी मिळणार आहे. त्यानंतर सदर जमिनीची भाडेपट्टा लीज चारा नर्सरी अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी प्रथम 3 वर्ष, त्यानंतर बांबू पिकासाठी 10 वर्ष असा हा जो करार आहे तर तो करार महिन्यातून नूतनीकरण करावा लागणार आहे. हा जो तुमचा करार केला राहील तर हा तुम्हाला 11 महिन्यात नूतनीकरण करावा लागेल. त्यानंतर महिला बचत गट ग्रामसंघ यांची कामगिरी समाधानकारक असल्यास तालुका स्तरीय समितीच्या मान्यतेने कमाल मर्यादेपर्यंत कालावधीसाठी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करता येईल. त्यानंतर भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय पडीक जमिनीचा मालकी हक्क हा शासनाचा राहील. त्या गटाचा 7/12 उतार्यावर इतर हक्कात चारा बांबू नर्सरी रोपे वाढवण्यासाठी जागा व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी उत्पादनासाठी भाडेपट्ट्याने अशी नोंद राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय पडीक जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कायमस्वरूपी पक्के बांधकाम करता येणार नाही. तसेच सदर जागेवर चारा उत्पादन निर्मिती प्रक्रिया संस्करण व साठा करण्याची तात्पुरती पत्राशेड उभी करायची असल्यास त्यासाठी तालुका स्तरीय समितीचे परवानगी तुम्हाला घेणं बंधनकारक राहील. तसेच सदरचे कच्चे बांधकाम भाडेकरांच्या समाप्तीनंतर अर्जदाराला खर्चावून काढून घ्यावे लागेल.
उदाहरणार्थ तुम्हाला जे सरकारने काही जमीन दिलेली आणि त्याच्यावर तुम्हाला पक्कं बांधकाम करता येणार नाही, चारा साठवण्यासाठी तुम्ही पत्र्याचं कच्चं बांधकाम करू शकता. जेव्हा तुमचा करार संपेल त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने ते काढून घेऊन जावं लागेल. त्यानंतर भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय पडीक जमिनीसाठी शासन ठरवेल त्या नामपत्रात दराने उदाहरण ₹1 प्रतिवर्ष भाडे आकारले जाणार आहे. त्यानंतर सदर जमिनीवर पाण्याचे नियोजन अर्जदाराला स्वतः करावे लागेल किंवा शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर सदर योजनेसाठी लागणारा खर्च संबंधित संस्थेने त्यांच्या स्वखर्चाचा निधीतून करावा. या कामासाठी शासनाकडून कोणतीही अनुदान देय राहणार नाही. तथापि पात्र महिलांना, बचत गटांना, संस्थांना जिल्हा नियोजन समिती, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी यामधून त्यांच्या नियमानुसार अर्थसहाय्य उपलब्ध करून घेता येईल. त्यानंतर टंचाई परिस्थिती काळात तहसीलदार यांच्या संमतीशिवाय चारा विक्री करता येणार नाही. उत्पन्नावर संपूर्ण अधिकार हा भाडेपट्टा धारकाचा राहील. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची अट ती म्हणजे या योजनेखाली भाडेपट्ट्याने दिलेली जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा अन्य कोणत्याही योग्य कारणासाठी शासनाच्या हमी असल्यास 15 दिवसाची पूर्वसूचना देऊन भाडेपट्टा संपुष्टात आणण्यात येईल व जागेचा प्रत्यक्ष ताबा शासन घेईल. आता तुम्हालाही जरी जमीन भाडेपट्टा योजनेअंतर्गत जरी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता आणि निकष सुद्धा राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेला आहे. पहिले जे पात्रता निकष आहेत ते म्हणजे महिला बचत गट, ज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या बचत गटासाठी पात्रता निकष आहेत. यात एक म्हणजे सदर बचत गट हा MSRLM उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असावा. त्यानंतर बचत गटाची नोंदणी ही किमान 3 वर्षपूर्वी झालेली असावी. बचत गट व बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे. त्यानंतर गट ग्रामसंघाचे संस्था याचे वार्षिक उलाढाल 50,000 असावे. त्यानंतर पशुपालन किंवा शेतीचा पूर्वानुभव असणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट, ग्रामस्थ किंवा बेरोजगारी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या बचत गटामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी असतील तर अशा बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आता याची जी निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, याची पहिल्यामध्ये तुम्हाला स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्ध द्यावी लागेल. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट उमेद महाविम अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गट तसेच ग्रामसंघाकडून अर्ज मागवण्यात यावेत. सदर अर्ज तालुकास्तरीय समितीपुढे सादर करून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येतील. त्यानंतर सर्व अर्जाची छाननी करून निकषानुसार पात्र अर्जदारांची यादी तयार करावी लागेल. त्यानंतर गावातील शासकीय जमीन भाडेतत्वावर द्यायची आहे त्या गावातील पात्र अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर निवड केलेल्या महिला, बेरोजगार सहकारी संस्था, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना बचत गट उमेद महाविन अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांच्यासोबत कार्यकारी यंत्रणा संबंधित तहसीलदार यांनी समवेत त्रिपक्षीय ट्रायपॉट नोंदणीकृत भाडे कारनामा करावा. बघा, अशा पद्धतीने तुम्ही राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अंतर्गत जी जमीन भाडेपट्टा योजना महसूल विभाग सुरू करते तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया ही करू शकतात. त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया ही होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस ही तुम्हाला जी समिती असेल तर ती समितीमार्फत करावी लागेल. तर अशा पद्धतीने ज्या बचत गटामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा त्यांच्या ज्या विधवा पत्नी असतील त्या अशा बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांसाठी अत्यंत एक व्यावसायिकदृष्ट्या ही योजना ठरू शकते. हा शासन निर्णय मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.